सांगली सिव्हिलमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप, भीम क्रांती सेनेचे आंदोलन 8 दिवसात कारवाईचा इशारा। पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात भीम क्रांती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात रुग्णालयाचे डीन डॉक्टर गुरव व संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले। औषध खरेदी, कोविड-19 काळातील खर्च, सुरू असलेली बांधकामे, ऑक्सिजन पाईपलाईन यासारख्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। तसेच सन्स हाऊस कीपिंग या कंपनीमार्फत स्वच्छता करारामध्येही मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप समोर आला आहे। कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ESI व EPF कपात करूनही ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नसल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला। तरीही संबंधित कंपनीला देयके अदा करून अनामत रक्कम परत करण्यात आल्याने प्रशासनावर संशय व्यक्त करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची खात्रीरहित सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। तसेच डॉक्टर गुरव व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचीही मागणी करण्यात आली। यावेळी भीम क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की 8 दिवसाच्या आत ठोस कारवाई न झाल्यास बेमुदत आंदोलन छेडले जाईल, अन्यथा पुढील परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले। या आंदोलनात अजित सदामते, जितेंद्र वाघ, अभय मोरे, विनोद तांदळे, वनिता सकटे, मीनाक्षी क्षीरसागर यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। आज जय भीम क्रांती सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जय भीम क्रांती सेनेच्या वतीने निदर्शन करण्यात आले आहे। निदर्शन करण्याचं कारण असं की जय भीम क्रांती सेना हे गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी झगडणारी संघटना आहे। त्याचबरोबर आज सांगली सिव्हिलचे डीन डॉक्टर प्रकाश गुरव यांनी कर्मचारी जे हाऊसकीपिंग काम करणाऱ्या जे कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल जे PF आणि ESI जे भरावं लागते त्या ज्या कंपनीला टेंडर दिलेलं आहे त्या कंपनीने ते ESI आणि PF भरल्या नसताना देखील त्यांनी त्या ठिकाणी त्यांची बिलं काढून पैशाची देवाणघेवाण करून त्यांची बिलं काढलेली आहेत आणि जी काय सुरक्षा अनामत रक्कम आहे ती देखील त्यांना अदा केलेली आहे। तर आम्ही यासाठी निदर्शने केलेले आहे की त्यांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे। आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 CT स्कॅन मशीन येणार होत्या, त्यातली एकच CT स्कॅन मशीन आलेली आहे। दुसरी गोष्ट, आज ज्या चोरी झालेल्या आहेत त्या ठिकाणी ज्या पाईपांची चोरी झालेली होती मागील दिवसामध्ये, त्या चोरीच्या प्रकरणामध्ये फक्त 7 लाखाची चोरी दाखवली आहे, परंतु त्या पाईपा होत्या जवळजवळ 30 ते 35 लाखाच्या। आणि असे अनेक भ्रष्टाचार, अनेक चुकीचे प्रकार त्या डीनने केलेले आहेत। आणि डॉक्टर प्रकाश गुरव हे कोल्हापूरला असताना त्या ठिकाणी त्यांनी अनेक भ्रष्टाचार केलेले आहेत, परंतु याच्या पाठीमागं राजकीय वर्चस्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही। परंतु आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे। निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे, जर डॉक्टर प्रकाश गुरव यांची जर चौकशी झाली नाही किंवा त्यांना निलंबन झालं नाही, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली नाही, तर येणाऱ्या दिवसामध्ये जय भीम क्रांती सेना तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन छेडेल आणि त्या पूर्ण जिल्ह्यातील लोक गोळा करून, सगळे कर्मचारी असा एक जन समुदाय गोळा करून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहोत।